नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलादरम्यान समुद्र लक्ष्मण 2024 हा सागरी सराव आयोजित करण्यात आलेला होता? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी मलेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मलेशिया आणि आपला प्यारा भारत देश या दोन देशांच्या नौदलामध्ये समुद्र लक्ष्मण 2024 ची जी काही आवृत्ती आहे सागरी सरावाची ती या ठिकाणी ऑर्गनाइज करण्यात आलेली होती. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? महाराणा प्रताप यांच्या 21 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हैदराबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या मी काय सांगतोय. महाराणा प्रताप यांच्या 21 फूट उंच या ठिकाणी स्टॅच्यूचं अनावरण, पुतळ्याचं अनावरण हैदराबादमध्ये करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक पहिला कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या पुतळ्यांसंदर्भात प्रश्न आहेत. मग लगेच काय करूया, भारतामध्ये स्थापन झालेली मूर्ती किंवा आतापर्यंत स्थापन झालेले जे काही पुतळे आहेत ते कोणाचे आहेत, कुठे स्थापन करण्यात आले, कुठे उद्घाटन करण्यात आलं त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की व्यवस्थितपणे लिहून घ्या. स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे या ठिकाणी हा पुतळा, गुजरातमध्ये स्थापित आहे. स्टॅच्यू ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा आहे, महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातील लातूर या ठिकाणी हे स्थापित करण्यात आलेला पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी श्री नादप्रभू केम्पेगौडा यांचा आहे, कर्नाटकमध्ये स्थापित करण्यात आला आहे. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी श्री रामानुजाचार्य स्वामी यांचा आहे, हैदराबादमध्ये. स्टॅच्यू ऑफ बिलीफ भगवान महादेव म्हणजेच आपल्या शंकरांचा हा या ठिकाणी पुतळा आहे, राजस्थानमध्ये स्थापित करण्यात आलेला आहे. स्टॅच्यू ऑफ स्लीपिंग बुद्ध भगवान बुद्धांचा पुतळा आहे, बिहारमध्ये स्थापित करण्यात आला आहे. टॉलेस्ट स्टॅच्यू ऑफ सीतामाता आपल्या सीतामाताचा हा पुतळा आहे, बिहारमध्ये स्थापित करण्यात आलेला आहे. आणि संत रविदासांचा पुतळा उत्तर प्रदेशमध्ये अलीकडे स्थापित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. तरुण उद्योजकांसाठी जे काही या ठिकाणी यंग एंटरप्रेन्युअर्स आहेत त्यांच्यासाठी युवा योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत युवा योजना सुरू करण्यात आलेली आहे. उद्देश काय आहे? 2 पॉइंट लिहून घ्या. राज्यातील तरुणांमध्ये उद्योजकता वाढवणे हा या योजनेचा मागचा मेन उद्देश आहे. 5 लाखापर्यंतच्या प्रकल्पासाठी बिनव्याजी कर्ज देऊन दरवर्षी 1 लाख तरुण उद्योजक तयार करणे हा या योजनेचा मागचा उद्देश आहे. या ठिकाणी युवा याच्यामध्ये एम चा फुल फॉर्म काय? मेंटोरिंग. युवा या ठिकाणी ही जी काही स्कीम आहे या स्कीमचं हे नाव आहे. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाचं राज्य आणि योजनेबद्दल. तर लगेच आपण काय करूया, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जी काही योजना या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेल्या आहेत त्या योजना कोणत्या आहेत, कोणत्या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आल्या त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की एक जिल्हा एक क्रीडा योजना उत्तर प्रदेशची आहे. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट स्कीम तुम्ही ऐकली असेल, नाश्ता योजना ती लॉन्च करण्यात आली होती तमिळनाडूमध्ये. नारिको नमन योजना हिमाचल प्रदेश. महिला निधी कर्ज योजना राजस्थान. नमो शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्र. काजू फळ विकास योजना महाराष्ट्र. लेक लाडकी योजना महाराष्ट्र. लाडली बहना योजना मध्य प्रदेश. लक्ष्मी भंडार योजना पश्चिम बंगाल. उन्नत आरोग्यश्री योजना आंध्र प्रदेश आणि स्वयं योजना ओडिसा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी स्टेट एनर्जी एफिशियन्सी इंडेक्स 2023 नुसार ऊर्जा क्षेत्रामध्ये अव्वल कामगिरी करणारे राज्य कोणते आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा या ठिकाणी ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3 अशा प्रकारची कॅटेगरी केलेली आहे. कशामध्ये? या ऊर्जा क्षेत्रामध्ये अव्वल कामगिरी करणाऱ्यांच्या राज्यांमध्ये. त्याच्यामध्ये ग्रुप 1 मध्ये अव्वल स्थानी आहे, 1 नंबरला आहे कर्नाटक, 2 नंबरला आहे हरियाणा आणि 3 नंबरला आहे महाराष्ट्र आणि 4 नंबरला आहे उत्तर प्रदेश. ही रँकिंग तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? तर पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण कर्नाटक बद्दल रिव्हिजन टाकूया. बरेच जण मला म्हणत आहेत की सर जेव्हा तुम्ही एखाद्या राज्याची माहिती सांगता त्या राज्यातील जे काही विधानसभा
विधानसभा, राज्यसभा, लोकसभा सीट्स असतात ते पण सांगत चला आणि त्या राज्याबद्दल जे त्या राज्यामध्ये डान्सचे प्रकार असतात, नृत्य प्रकार असतात ते सुद्धा तुम्ही ऍड करा. तर नक्कीच त्याच्यावरती काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. भरपूर राज्य केंद्रशासित प्रदेश आहेत, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो. पुढच्या सोमवारपासून याच्यामध्ये तुम्हाला बदल या ठिकाणी बघायला भेटणार आहे. ठीक आहे. कर्नाटक बद्दल आपण चर्चा करत आहोत. तर स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. या राज्याची मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा. आणि 5 महत्वाचे धरण आहेत, तुंगभद्रा, कदरा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न क्रमांक 4. कोणते राज्य सरकार इंदिराम्मा आवास योजना सुरू करणार आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तेलंगणा राज्य सरकार इंदिराम्मा आवास योजना सुरू करणार आहे त्या राज्याच्या अंतर्गत. उद्देश काय? तर या योजनेअंतर्गत काँग्रेस सरकार ज्यांच्याकडे आधीपासूनच घराचा एखादा भूखंड आहे म्हणजेच प्लॉट आहे, तर त्या प्लॉटवरती घरे बांधण्यासाठी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत या ठिकाणी दिली जाणार आहे काँग्रेस सरकारच्या माध्यमातून. तर अशा प्रकारे ही योजना काय आहे? इंदिराम्मा आवास योजना तेलंगणा राज्याच्या अंतर्गत सुरू झालेली आहे. तेलंगणाबद्दल लगेच आपण चर्चा करूया. स्थापना झाली 2 जून 2014 ला. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत तमिलिसाई सौंदरराजन आणि राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, मृगवाणी आणि महावीर हरिणा. आणि 2 महत्वाचे धरण आहेत, सिंगूर आणि पोचेरम. पुढचा प्रश्न क्रमांक 5. गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर फ्रान्स देश हा जगातील पहिला देश ठरलेला आहे गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा. 2-3 पॉइंट लिहून घ्या. देशामध्ये महिलांना गर्भपात करण्याचा घटनात्मक अधिकार या ठिकाणी दिलेला आहे फ्रान्समध्ये. यासाठी फ्रान्स देशाच्या संसदेतील सदस्यांनी महिलांना स्वातंत्र्याची हमी या 1958च्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मतदान केलेलं आहे. फ्रान्सच्या संसदेमध्ये या कायद्याच्या सुधारणेच्या बाजूने 780 या ठिकाणी मतं पडलेली आहेत आणि याच कायद्याच्या सुधारणेच्या विरोधामध्ये 72 मते या ठिकाणी पडलेली आहेत. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक डी, फ्रान्स हा जगातील पहिला देश बनलेला आहे गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा. फ्रान्स बद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन, पंतप्रधान आहेत गॅब्रियल अटल, राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो. पुढचा प्रश्न क्रमांक 6. रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच GI टॅग या ठिकाणी देण्यात आलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर त्रिपुरा राज्याचा हा रिसा नावाचा काय आहे? राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच GI टॅग प्राप्त झालेला आहे. पर्याय क्रमांक सी, त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्रिपुराबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 21 जानेवारी 1972 ला. मुख्यमंत्री आहेत माणिक साहा, राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी नल्लू आणि राजधानी आहे अगरताला. 2 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, सेप हिजाळा आणि राजबारी. आणि 2 महत्वाचे धरण आहेत, गुमाटी आणि दंबूर. पुढचा प्रश्न क्रमांक 7. देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये होणार आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोलकाता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या ठिकाणी अंडर वॉटर मेट्रोचं उद्घाटन या ठिकाणी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि ही देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो असणार आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. पाण्याखालील मेट्रो बोगदा हा हुगळी नदीच्या खाली 16.6 किलोमीटर पसरलेला अभियांत्रिकीचा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. हा भारतातील अशा प्रकारचा पहिला वाहतूक प्रकल्प आहे ज्यामध्ये मेट्रो रेल्वे नदीखाली बांधलेल्या बोगद्यामधून जाणार आहे. अजून एक पॉइंट लिहून घ्या एक्स्ट्रा कोलकाताबद्दल. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने आपला 174वा स्थापना दिवस साजरा केलाय 2024 मध्ये, ज्याचं मुख्यालय कोलकाता या ठिकाणी आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचं या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्यात कोलकाता या शहराबद्दल. पुढचा प्रश्न क्रमांक 8. भारतातील पहिला 500 मेगावॉटचा स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर नुकताच कोठे कार्यान्वित या ठिकाणी झालेला आहे म्हणजेच ऑपरेशनल झालेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वत विकास या दुहेरी उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाची वाढ अत्यावश्यक आहे. आणि दुसरा पॉइंट, प्रगत तंत्रज्ञानासह एक जबाबदार आण्विक शक्ती म्हणून भारत अणुतंत्रज्ञानाच्या शांततापूर्ण अनुप्रयोगांचा विस्तार करणे याच्यासाठी सुद्धा आपला भारत वचनबद्ध आहे. तर पर्याय क्रमांक ए, तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिला 500 मेगावॉटचा स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर या ठिकाणी कार्यान्वित झालेला आहे.
तमिळनाडूबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत M.K. स्टालिन, राज्यपाल आहेत R.N. रवी आणि राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: मन्नर मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुकुर्ती, आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत: मेट्टूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न क्रमांक 9. भारत पेट्रोलियम स्पीडचा ब्रँड अँबॅसिडर, BPCL जो काही पेट्रोल पंप आहे त्याच्यामध्ये स्पीडचा या ठिकाणी ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाला या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक D आपले गोल्डन बॉय नीरज चोप्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला लगेच कमेंट करून सांगा, नीरज चोप्रा यांच्याबद्दल या ठिकाणी भारत सरकारने राष्ट्रीय भालाफेक दिवस म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे. तो कोणत्या दिवशी घोषित केलेला, त्या दिवसाचं या ठिकाणी काय आहे, तो दिवस तारीख काय आहे, एवढं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या ठिकाणी भारतातील पहिलं डॉल्फिन संशोधन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 12. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने नुकतेच शोधलेले 3 नवीन चंद्र कशाशी संबंधित आहेत? 11 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, वरील दोन्ही. कोणकोणाशी? तर युरेनस आणि नेपच्यून या 2 ग्रहाशी संबंधित आहेत. नवीन शोधलेले 3 या ठिकाणी जे काही चंद्र आहेत ते याच्याशी संबंधित आहेत. जर तुम्हाला असं विचारलं असा पहिला ग्रह कोणता आहे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त चंद्र आहेत, तर या ठिकाणी पहिला ग्रह आहे सगळ्यात जास्त चंद्र असलेला शनी, ज्या ठिकाणी 146 या ठिकाणी छोटे छोटे मून्स आहेत. आणि दुसरा कोणता आहे? गुरु, ज्या ठिकाणी 95 चंद्र आहेत. या गोष्टी समजतात? ठीक आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. नॉर्थ ईस्ट इंडिया फिल्म फेस्टिवल, ज्याला आपण बोलतो NEIFF 2024, कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जात आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, मणिपूर मधील इम्फाळ या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, NEIFF म्हणजेच नॉर्थ ईस्ट इंडिया फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला होता. सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, सीमा सुरक्षा दल BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यामध्ये पहिली महिला स्नायपर कोण बनलेली आहे? शालिजा धामी, सुमन कुमारी, शिवा चव्हाण की दीपिका मिश्रा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही, पण तो ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर? तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे? आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.